गोविंदराव देसाई यांचा जन्म 1889 मध्ये झाला आणि त्यांच्या मूळ गाव हे दुधाळ, सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेला. आणि त्यावेळेचा जो कालखंड होता तो ब्रिटिशांच्या विरुद्ध बराच स्वातंत्र्य लढ्याचा होता आणि त्यामुळे त्यांचे बालपणापासूनच त्यांचा देशसेवेसाठी जाण्याचा आणि देशासाठी काहीतरी करण्याचा पेंट होता. त्यामुळे शाळेमध्ये असतानाच त्यांनी जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठली काही विशिष्ट गोष्ट झाली तर त्यावेळेला शाळा बंद किंवा बाहेर रस्त्यावर येऊन घोषणा देणं अशा प्रकारे चालत असत. तर त्यावेळेला त्यांनी बहुतांश लोकांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी ऐकलं की त्यांनी शाळा बंद करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी केला हा प्रयोग केला. हा एक त्यांचा गुण होता. त्याच्यानंतर त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकलं. आणखी त्यामुळे त्यांना पुढे शिक्षणासाठी पुण्यामध्ये यावं लागलं. त्यामुळे त्यांचा पुण्याशी त्या प्रकारे संबंध आला. त्यानंतर त्यांना गायनाची आवड मुळापासून होती. एका प्रसंगामध्ये विष्णू दिगंबर पलुसकर यांचं एक गाणं असताना पुण्यामध्ये त्यांची भेट पंडितजींशी झाली. आणखी त्यांनी बोलून दाखवलं की मला संगीत शिकायची इच्छा आहे, तर मला तुम्ही संगीत शिकू शकाल का. तर त्यांनी त्याला होकार दिला आणि त्याला एक काही दिवस गायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी एक देशप्रेमावरचं गीत त्यांना गाऊन दाखवलं. तर त्याला ते आवडलं. म्हणून त्यांनी सांगितलं की मी तुला शिकवायला तयार आहे, परंतु तुला मला 9 वर्षाचा करार घेऊन जावं लागेल आणि मी इथे जाईन, त्यावेळेला माझ्याबरोबर यावं लागेल आणि ह्या प्रवास करताना आणखी माझ्या ह्याच्यामध्येच मी तुला संगीताचं शिकवण देईन. अशा प्रकारे त्यांचा संगीताशी हा संबंध आला. आणि पंडितजी म्हणजे विष्णू दिगंबर पलुसकर हे सुद्धा त्याच साच्यामधनं आलेले होते देशप्रेमाचं. आणि यांचं बहुतेक सगळं संगीत हे देशप्रेमाच्या होडीनेच समाजाला जागं करावं अशा प्रकारचं होतं. त्यामुळे या दोघांच्याही तारा बरोबर जुळल्या. आणखी पुढे 9 वर्ष हा प्रवास त्यांनी चालवला. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे तो म्हणजे त्यांचा आणखी पुढे लोकमान्य टिळक आणि यांच्याबरोबर जास्त संबंध आला. त्याचं एक कारण असं होतं की पहिली गोधरा काँग्रेसची जी परिषद झाली गोधऱ्याला, त्यावेळेला विष्णू दिगंबर पलुसकरांना तिथे बोलावण्यात आलेलं होतं. परंतु विष्णू दिगंबर पलुसकर हे तिथे नाही जाऊ शकले कारण त्यांची प्रकृती बरोबर नव्हती. म्हणून त्यांना गोविंदराव देसाईंना तिथे त्या परिषदेमध्ये देशप्रेमाची जी गाणी असतात म्हणजे वंदे मातरम आणि भारत देश हमारा है ह्या गाण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं. तिथे जाऊन त्यांनी महात्मा गांधी सुद्धा तिथे आलेले होते. त्यावेळेला महात्मा गांधींनी गोविंदराव देसाईंनीच 2 पदं म्हणावे असा आग्रह धरला. तिथे त्यांनी जवळजवळ 15-16 हजार लोकांच्या समोर त्यावेळेला लाऊडस्पीकर वगैरे नसेल, त्यामुळे ह्या एवढ्या लोकांच्या समोर त्यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये ही गीते म्हणून दाखवली. आणि तेव्हापासून गोविंदराव देसाई आणि महात्मा गांधींचा सुद्धा बराच संबंध यायला. ऍक्च्युअली खरं सांगायचं म्हणजे कुटुंबाशी त्यांचा विशेष संबंध नाही आला. याचं कारण त्यावेळेला त्यांचं कुटुंब होतं उगारगावी आणि त्यांची 3 मुलं सुद्धा उगारगावी होती. त्यानंतर ते पुण्याला आले, पण पुण्याहून त्यांचा प्रवास शेवटी यांच्याबरोबरच सुरू झाला, विष्णू दिगंबर पलुसकरांच्या बरोबर. आणि ज्यावेळेला साधारणपणे 1916च्या सुमाराला ते इथे गांधर्व महाविद्यालय स्थापन केलेलं होतं पुण्याला. तिथे ते व्यवस्थापक म्हणून आलेले होते. त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थापक म्हणून मुंबईला पाठवण्यात आलं तिथल्या गांधर्व महाविद्यालयात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला इथे आणणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु नंतर त्यांना विष्णू दिगंबर पलुसकरांनी सांगितलं की
तुम्ही आता स्वतःचा गायन समाज स्थापन करा आणि हे तुम्हाला दिलेलं ज्ञान हे देशसेवेसाठी आणखी ह्या गायन समाजातून घडण्यासाठी याचा तुम्ही वरून शिष्यांना तयार करा. म्हणून त्याने पुण्याला एका भाड्याच्या खोलीमध्ये आपलं सुरू केलं आणि त्याच वेळेला त्यांनी आपल्या कुटुंबाला आणखी आपल्या 3 मुलांना इथे घेऊन आले आणि चिमण्या गणपतीजवळ त्याने एका भाड्याच्या खोलीत ते आपला गोपाळ गायन समाज ही संस्था त्यावेळेला सुरू केली. 1 जुलै 1918 या दिवशी त्यांनी आपले क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ही संस्था सुरू झाली. त्यानंतर जवळजवळ 8-9 वर्ष त्यांनी त्याच्यातूनच योगदान शिक्षणाचं काम केलं आणि त्यानंतर ती जागा कमी पडायला लागली. जवळजवळ तिथे 50-60 विद्यार्थी शिक्षण घेत असत. एकाच खोलीमध्ये तेवढं शक्य नव्हतं. बऱ्याच शिष्याने सुद्धा त्यांना सांगितलं की आता तुम्ही दुसरी जागा आपण बघूया आणि त्यावेळेला त्यांचा संबंध टिळकांशी पण आलेला होता आणि त्यांची टिळकर जे होते त्यांच्या पण आलेला होता. त्यामुळे त्यांच्या सहाय्याने टिळक स्मारक मंदिराच्या शेजारी एक जमिनीचा तुकडा त्यांनी यांना मिळवून दिला आणि त्याच्यावरती मग त्यांनी इथे संस्थेची इमारत बांधली आणि इमारत बांधल्यानंतर याचा गोपाळ गायन समाज हा पक्क्या ह्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुरू झाला. ही इमारत सध्या जी आपण इथे बसलोय ती 1926 साली त्याला हा प्लॉट मिळाला होता आणि 1 वर्ष बांधकाम झालं याचं आणि 1927 मध्ये माझ्या मते 3 फेब्रुवारी 1927 ला इमारत कंप्लीट झाली आणि इथे क्लासेस वगैरे सुरू झाले. त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी विश्व दिगंबर परिसराला बोलवलं होतं आणि विश्व दिगंबर परिसराला त्या दिवशी आहे आणि संपूर्ण 1 रात्र त्यांनी गायन करून त्याचं उद्घाटन. मी स्वतः 1966 मध्ये गोपाळ गायन समाज या संस्थेमध्ये संगीत शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि त्यावेळेला याची कीर्ती खूप दूरवर पसरलेली होती. माझ्या घराच्या जवळ होता हे विद्यालय म्हणून मी प्रवेश घेतला. इथे आल्यानंतर अभ्यासक्रम जेव्हा बघितला तेव्हा मी अतिशय आश्चर्यचकित झाले, कारण इथे फक्त 3च परीक्षा आहेत: संगीत प्रथमा, संगीत मध्यमा आणि संगीत विद्या विशारद. या महाविद्यालयामध्ये संगीताची लेखी परीक्षा घेतली जात नाही. हे का असेल असा विचार केल्यावर लक्षात आलं की गोविंदरावांचं स्वतःचं असं मत होतं, संगीत विद्या हे सामोरे आहे आणि ती स्टेज परफॉर्मन्सची विद्या आहे. म्हणजे रंगमंचावर बसल्यानंतर कलाकार काय सादर करतो याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. पुस्तकी शिक्षण असो नसो, परंतु गळ्यातनं सूर आणि तालबद्ध आणि लयबद्ध संगीत प्रदर्शन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी ह्या विद्यालयात जी चिकटून राहिली ती गोविंदराव देसाई जाईपर्यंत जवळजवळ 14 वर्ष मी या विद्यालयात प्रशिक्षण घेतलं. इथली शिक्षण पद्धतीबद्दल सांगायचं म्हणजे 100% हे सरांचं मास्टर वर्ड आहे असं मी म्हटलं तरी चालेल. म्हणजे स्वर 100% लागला पाहिजे, तालही 100% बरोबर आला पाहिजे आणि लयही तीच 100% सतत राहिला पाहिजे. त्याच्याकडे सतत लक्ष देणं हे प्रत्येक गायकाने प्रत्येक वेळेला गाताना प्रत्येक क्षणी ठेवायचं भान आहे आणि हे भान आम्हाला गुरूंनी दिलं. अतिशय लहान वयामध्ये तबला वाजवून गाणं शिकवणं, स्वतः तबला वाजवता गाणं हे आजपर्यंत मी कुठल्याही विद्यालयात बघितलेलं नाही. आणि त्यामुळे लहान वयात जेव्हा तबला वाजवून आम्ही गायला शिकलो तेव्हा जो ताल आमच्या अंगात मुरला भिनला तो अजूनही आमच्या डोक्यामधला जात नाही. आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रशस्तीपत्रक आणि परीक्षा ह्याला जास्त महत्त्व दिलं जातं, परंतु प्रदर्शनीय कला याला कमी महत्त्व दिलं जातं. त्यामुळे कित्येक वेळेला असं आपण बघतो की विशारद झालेली व्यक्ती स्टेजवर बसून कुठल्या प्रकारचं गाते याची आपल्याला गॅरंटी देता येत नाही. हा सगळा सर्व शिक्षण पद्धतीमध्ये झालेला हा बदल आहे. काळानुसार तो योग्यही आहे, परंतु तरी देखील सच्चेपणा संगीतातला जो आहे तो कुठेही हरवून राहिला नाही पाहिजे असं माझं मत आहे. याची
पद्धती अशी होती की कुठल्याही रागाबद्दल ते अरो अरो आम्हाला गायला सांगायचे आणि त्यानंतर चीज शिकवायचे. तर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांचं वय 70च्या पुढे होतं. म्हणजे त्यांचा आवाज काय असेल आणि माझा मी काय शिकले मला आता लक्षात हे येऊ शकत नाही. परंतु ते त्यांनी गायल्यावर आपल्याला लगेच आलंच पाहिजे तसंच. मग आपल्याला त्यावेळेला हार्मोनियम नव्हती. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट की आता सगळ्या संगीत शिक्षणामध्ये हार्मोनियम वापरली जाते, पण ती वापरली जाऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे. कारण त्यामुळे गायकाच्या चुका गायकाच्याही लक्षात येत नाहीत आणि शिक्षकाच्याही लक्षात येत नाही, मास्क होतात. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की लगेच आपल्याला तसंच आलं पाहिजे, हे आपोआप यायचं त्यावेळेला. नंतर त्यांनी कुठलेही आम्हाला सरगम लिहून दिले नाही, ताना अशा गा असं सांगितलं नाही. फक्त रागाचा असा अशी पकड आहे, अशा चिजा आहेत, चिजांचे सूर कसे जातात त्या चिजेच्या अंगाने गा, एवढंच ते सांगायचं. बाकी त्यांनी कधी आम्हाला आलाप विस्तार याबद्दल स्वतः गाऊन असंच गा, पठडीतलं गा असं कधी आम्हाला बंधनं आणली नाही. आम्हाला स्वैर गाऊन दिलं आणि त्यामुळे आमची स्वरांची आणि लईची आणि तालाची इतकी दोस्ती झाली की आम्हाला ते खूप सोपं वाटायला लागलं. नंतर अगदी मालगुंजीसारखे राग सुद्धा त्यांनी मला असे केव्हाही शिकवले. म्हणजे आज मी तुला मालगुंजी शिकवतो असं म्हणून त्यांनी शिकवलं. मला हे खरोखर आश्चर्य वाटतं की कसं आम्हाला आम्ही शिकलो. याचं कारण मला वाटतं हे सुरातला आणि याच्यातला 100% सच्चेपणा आणि खरेपणा, त्याच्यामुळेच ते आम्हाला शिकता आलं. आणि आज याचा परत एकदा वापर व्हावा आणि गोपाळगायन समाजामध्ये असं शिक्षण पुढच्या विद्यार्थ्यांना दिलं जावं ही मला खूप इच्छा आहे. आणि ते जर झालं तर मी खूप भाग्यवान समजेन. गोविंदराव देसाई यांच्या जीवनाचे 2 भाग करता येतील. एक म्हणजे प्रखर देशप्रेम आणि दुसरं ते थोर गायक. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये देशाच्या प्रेमाने ते इतके भारावून गेले की त्यांचं चालू असलेलं शिक्षण त्यांनी सोडलं. आणि ते कारण ते इंग्रजांच्या काळातलं होतं आणि इंग्रज लोक चालवत होते म्हणून ते त्यांना सोडून द्यावं लागलं. नंतर ते पुण्यात इथे आले आणि पुण्यात आल्यानंतर इथे त्यांची बऱ्याच देशभक्तांशी ओळख झाली. म्हणजे लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर वगैरे बरेच लोक, साहित्यिक, अशा लोकांची त्यांची ओळख झाली आणि त्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. एक त्यांच्या जीवनातला फार मोठा चांगला भाग म्हणजे ते खूप चांगले असे शाहीर गायक होते. शाहिरी करायचे, मुख्य म्हणजे शाहिरीने चाली लागायचे. प्रसंग असा आहे की रायगडावर जेव्हा शिवाजीच्या जन्माचा सोहळा होता त्या सोहळ्यामध्ये त्यांना तात्यासाहेब केळकरांनी बोलवलं. आता हे गायक खरं आहेत त्यांनी, पण यांनी ठरवलं की आपण एक चांगला छान असा शिवाजी महाराजांचा पोवाडा बसवायचा. दोघांना म्हणलं हे शास्त्रीय गायक हे काय गातील तसे. आणि त्याच्या आधी काही लोकांचं कीर्तन झालं, मुरुडकर बुवांचं वगैरे. त्यावेळेला ते लक्ष्मणराव भोसले नागपूरचे राजे ते खास त्या ह्याला येऊन बसले होते. सगळ्यांना चिंता पडली की आता हे शास्त्रीय गायक आणि पोवाडा कसा करतील. आणि त्यांनी जो सुरू केला, प्रत्येक एक हे झाल्यानंतर टाळ्यावर टाळ्या हो. आणि जवळजवळ 10 ते 1000 15,000 पब्लिक त्याला तिथे असत होते. तेव्हापासून त्यांचं नाव पोवाडे गायक म्हणून फार प्रसिद्ध झालं. म्हणजे ते गायक जरी होते तरी पोवाड्यांचे त्यांनी आणि अनेक पोवाडे त्यांनी केले. तानाजी मालुसरेजी, नरवीर तानाजी मालुसरेंचं त्यांचं इतकं प्रेम होतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिंहगडावर जो तानाजीचा आहे समाधी आहे त्याच्यावरती मेघडंबरी बनवायचं काम गोविंदराव देसाईंनी केलं. आणि त्यावेळेला जवळजवळ 15,000 लोक उपस्थित होते. सगळा वर्गणी करून त्यांनी खर्च गोळा केला आणि ती बांधली. हे त्यांचं देशाबद्दलचं प्रेम होतं. तिथला एक प्रसंग सांगतो, फार सुंदर प्रसंग आहे की त्यांना असं सारखं वाटायचं की हे तानाजी मालुसरे हे असे कसे चढत आले ह्या याच्यावर कुठेच. ते घोरपडीच्या साह्याने मग त्यांना ते घोरपड त्यांनी तो प्रयोग करून बघायचा प्रयत्न केला. आणि मग कसं काय करतात वगैरे ते एक नाम जोशी नावाचा मुलगा त्यांना भेटला आणि त्यांनी ते घोरपड आणले. ते बघितली ती अशी एकदम दगडाला चिकटली की अशी चिकटली. तर एका प्रसंगाला त्या नामजोशीनी ती घोरपड तिथे चिकटवली आणि दोर बांधून तो हे करायला लागला. सगळी व्यवस्था आणि 8 ते 10,000 लोकांचं जमाव तिथे.
आणि सगळे मोठमोठे लोक आले. तो बिचारा त्याला पडला, पण तो हे झाला म्हणजे. पण हे सगळे असे प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केले होते. त्यांचं इथे शिवाजी मंदिरमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांहून पोवाडा व्हायचा तर अक्षरशः बसायला जागा नसायची. इतकं सुंदर त्यांचं म्हणजे पोवाडे गायन मध्ये त्यांनी एक वेगळी आपली प्रभुत्व संपादन केलं. दुसरा प्रसंग असा आहे की महात्मा गांधी इथे पुण्यामध्ये विठ्ठलदास ठाकरसी त्यांच्या बंगल्यामध्ये 21 दिवसाचं त्यांनी उपोषण केलं. आत्मशुद्धी असं गांधीजींचा विचार होता. त्या आत्मशुद्धीमध्ये आता 21 दिवस फक्त पाणी प्यायचं, बाकी काय. मग आता काय करायचं त्या उपासामध्ये. मग कोणीतरी हे केलं की महात्माजी तुम्ही काही भजन आहे का. मग कोण हे करायचं. तर मग गोविंदराव देसाई यांना बोलवण्यात आलं. शोधत शोधत लोक आले आणि गोविंदराव देसाईंना तिकडे ते घेऊन जायचे. 21 दिवस त्यांनी त्यांचं भजन ऐकलं. सगळे महाराष्ट्रातले जितके संत थोर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, काय आणखी नामदेव महाराज, सगळ्या लोकांची अभंग त्यांना गाऊन केली. आणि शेवटी महात्मा गांधी म्हणाले की हे 21 दिवसाचं शुद्धीकरण म्हणाले माझं हे तुमच्या ह्या अभंगामुळे झालं, नाही तर 21 दिवस मला अशक्य गेलं असतं. सरोजिनी नायडू होते, अनेक मोठमोठे लोक होते, त्यामुळे त्यांच्याशी हे झालं. आणि जसं गोधरामध्ये त्यांनी एकदा ते जे काही देशभक्तीपर गीत म्हटलं, भारत हम देश हमारा है, ते 15,000 पब्लिक समोर अशा काही ठणठणीत आवाजात म्हटलं की तेव्हा टिळक म्हणाले खरा देशभक्त जर असा पाहिजे, असं मिळमिळीत गाणं चालत नाही. आणि मग काय, त्यांनी जो कोणी भेटेल जिथे त्यांचा कार्यक्रम असा तिथे पहिलं हे म्हणायला आणि शेवटी देश हमारा हे म्हणायला गोविंदराव त्यांच्यासोबत असत. याच्यासोबत त्यांनी संगीताचे काम खूप मोठं केलं. इथे परिषदा भरवल्या. एक परिषद अशी होती की ज्या परिषदेमध्ये विष्णू दिगंबर पुरस्कार आहे. आणि त्याला तात्यासाहेब केळकरांनी असं केलं की आपण ज्या काही हिंदीत म्हणतो, ह्या उर्दूत म्हणतो, काय वेगवेगळ्या भाषेत म्हणतो, मराठी भाषेत बंदिशी का नको. तर परिषद भरवली त्याची, आणि त्याचे सेक्रेटरी होते गोविंदराव देसाई. सगळे विनायकराव पटवर्धन सगळे लोक आले आणि ते मराठी भाषेमध्ये त्या बंदिशी बनवले आणि त्या हे केल्या. आणि त्याला स्वतः विष्णू दिगंबर पुरस्कार उपस्थित होते. त्यांना खूप आनंद झाला. पण ते म्हणाले आपण याच्यामध्ये बोल आला, आणि बोल ताना ज्या करतो ना त्याला आपली मराठी भाषा काही सोयची नाही, कारण त्याच्यातले शब्द बदलता येत नाही. हिंदीतले शब्द कसं असतं, पी आहे तर पियर वाहतं, पिहर वाहतं, असे काही वेगवेगळे एकाच ह्याचे 2-3 करता येतात. तसं मराठी भाषेत ते आपल्याला करता येत नाही. म्हणून त्यांचं त्या दिवशी गाणं पण झालं खरं यांचं पलुसकरांचं. पण पलुसकरांनी हिंदीत म्हटलं. मग कोणीतरी विचारला होतो की या परिषदेला आले, तेव्हा त्यांनी हे सांगितलं की म्हणाले ह्याला वेळ लागणार आहे की असं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे रिफॉर्म्स हे करण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचा फार मोठा हे होता. ही बांधत असताना त्यांचं असं लक्षात आलं की घरी 30-40 विद्यार्थी शिकायला याची जागा कमी पडायची. मग त्यांनी टिळकांना आणखी इतरांनी करून तात्यासाहेब केळकर, आणि मग त्याच्यानंतर हा जो हे बांधा तो इतका सुंदर बांधला गेला. तर तुम्ही वरचं छताचं डिझाईन बघितलं, आज 100 वर्ष होऊन गेली, 100 वर्ष होत आहे. पण इतकं सुंदर बांधकाम हे त्यांचं त्या कलेवरचं प्रेम, त्याच्यामुळे ते होऊ शकलं. आणि तुम्हाला सांगतो इथला जो जन्माष्टमीचा कार्यक्रम तो अत्यंत वाखण्यासारखा. लोक त्यांचं भाषण ऐकायचं. इथे ह्या समोर अशी गर्दी असायची की उभ्यानी लोक पावसामध्ये, अनेक वेळा पावसामध्ये उभं राहून त्यांचं, कारण त्यांचं प्रभुत्व होतं. असं ते शिकले नव्हते, पण त्यांना लोकांनी MA ची पदवी दिल्यासारखी तर सांगायचं. अरे तुम्ही काय म्हणाले, संस्कृत चांगलं, इंग्रजी चांगलं, इंग्रजीत बोलायचे, मराठीत तर त्यांचं काय असं एक चौफेर व्यक्तिमत्व असलेला माणूस होता. अत्यंत कडक शिस्तीचा. तिथून रस्त्याने जाताना कोणी बघितलं तर कोणाची टाप नाही येते की त्यांच्याकडे असं बघते. म्हणजे पितृतुल्य व्यक्तिमत्व, पण कडक शिस्त.
त्यामुळे विद्यार्थी पण त्यांचे अत्यंत शिस्तीत होते. ज्यांना शिस्त जमली नाही ते इथे राहिलेच नाही. विद्यार्थी कमी झाले तरी yes. पण त्यांनी आपली स्वतःची शिस्त फार मोठ्या प्रमाणामध्ये हे केली. असे त्यांचे बरेच किस्से आहेत. त्यांचं आध्यात्मिक याचा अभ्यास पण खूप चांगला होता. या आपल्या इथल्या लायब्ररीमध्ये त्यांची अनेक अशी अध्यात्माची पुस्तकं आहेत. या पुस्तकांचा आणि असं स्वतंत्र जीवन ते जगले. जसं कुटुंब होतं, पण कुटुंबापेक्षा आपलं सामाजिक कार्य, आपलं सांगीतिक कार्य याला त्यांनी प्राधान्य जास्त दिलं. ते सँडर्सच्या ह्याच्यामध्ये विष्णू दिगंबराच्या ह्यामध्ये शिकवायला होते. आणि असं पण म्हटलं जातं की मास्टर दीनानाथ सारखे काही विद्यार्थी त्यांच्याकडे काही एखाद वर्ष गाणं शिकायला होते. ते लहान होते त्यावेळेला, ते त्यांच्याकडे शिकायला आले. नंतर ते एकदा इथे पुण्यात आले. त्यांचा कार्यक्रम मुद्दाम बोलवून घेऊन गेले. ते म्हणाले तुमचं गाणं तुम्ही माझं गाणे करायला मी तुमच्याकडे शिकलो. मोठमोठी माणसं त्या काळामध्ये त्यांच्याकडे गाणं शिकत होते. आणि असं एक फार थोर व्यक्तिमत्व हे या त्यांच्या नावाने हे गोपाळ गायन समाज आज अतिशय चांगल्या रीतीने कार्य करतात.